हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये। तर चला तुम्हाला पार्ट पुढचा येतोय आता व्हिडिओचा, कारण स्टार्टिंगला तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल आम्ही मंदिरात पोहोचलेलो होतो आणि जवळपास आम्हाला 100 पायऱ्या परत चढून जायचं होतं। तर बघा आता आम्ही 100 पायऱ्या चढलोय आणि आता इकडे पाऊस पण लागलेला होता बारीक बारीक। तर इकडनं मी दाखवते आहे तुम्हाला। आणि इकडे मंदिरामध्ये बंदर पण होते खूप सारे, ते प्रसाद वगैरे घेऊन जायसाठी उभेच असतात। तर आम्ही तर नुकतेच दर्शनाला जात होतो आता। तर जवळपास आता मंदिरात पोहोचलोच आहे आम्ही। आणि जेव्हा आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा इतकी गर्दी होती की म्हणजे काही सुचतच नव्हतं शूट घ्यायला। तर मग मी शूट काही केलं नाही मंदिरातलं। आणि मग आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बसलो होतो तेव्हा मग शूट केलं। बघा तुम्हाला मी गर्दी दाखवते, कारण या गर्दीमध्ये दर्शन घ्यायचं की शूट करायचं काही पॉसिबलच नव्हतं। आणि मला ओटी वगैरे पण भरायची होती, त्यामुळे मी काही शूट केलं नाही तिथे। आणि कृषिकाला तिचे पप्पा वगैरे घेऊन होते, त्यामुळे काही तिच्या पप्पाने पण मोबाईल घेतला नाही मग। आणि इकडे बघा मग दर्शन झाल्यानंतर असे छान लाडूचे डबे वगैरे प्रसाद म्हणून घेतात तिथे सगळेजण। तर मग परीच्या पप्पांनी आणला हा डब्बा, तर कृषिका सगळ्यांना ती खोलून देत होती। आणि आता बघा आम्ही निघालोय रिटर्न जायसाठी खाली। तर आता थोडंसं खूप मगाशीच निघालो सकाळी, तर भूक वगैरे भरपूर लागलेली होती। तर आता आम्हाला कॅन्टीनमध्ये जायचं होतं, पण त्याआधी इथे बंदर होते, ते खूप सारे मस्ती करत होते, म्हणजे जवळपास सगळ्यांचा प्रसाद घेऊन जात होते। तर कृषिका पण मुरमुरे वगैरे घेऊन बसली होती त्यांना द्यायला। तर हे बघा समोर मुरमुऱ्याचं पॅकेट पण दिसतंय, गेली होती ती त्यांना द्यायला, पण त्यांना मुरमुऱ्याचं पॅकेट नव्हतं आवडत, त्यांना लाडू आवडत होता। तर तुम्हाला बघा पुढे दिसेलच कृषिकाने लाडू दिला, तर त्या बंदरनी बरोबर लाडू घेतला आणि खायला पण सुरुवात केली, तुम्हाला दिसेलच बघा पुढे व्हिडिओमध्ये। हाँ बना रही। वो देख लड्डू देके कैसे आ गया वो। ओ अरे रे रे रे, खाऊन घे फेकायचं नव्हतं ना परी। आता नाही, तिला भीती वाटली का? चलो ए आपल्या पिल्लूला देणार आहे, छोटासाच आहे ना। परी जा बरं समोर। याला कसं न्याय लागते माहिती आहे का ताई? हां हा दुपट्टा आहे बा, दुपट्टामध्ये हे प्लास्टिक बांधा लागते, नंतर न्याय लागते, त्याला दिसलं नाही पाहिजे। हे असं हात देते सेकंड देते ना परी, सेकंड आहे। चला तर तुम्ही आता बंदरसोबत मस्ती वगैरे बघितली असेल कृषिकाची, आणि त्याने मस्त लाडू वगैरे घेऊन घेतलं खायला। आणि आता आम्ही तिथनं पुढे आलो, थोडंसं खाली उतरल्यानंतर तिथे आपल्याला एक शो दाखवतात। हे डोळ्याला लावून आपण हिमालय पर्वत पूर्ण बघू शकतो या। आणि तिथे 2-3 प्रकारचे आपल्याला व्हिडिओज दाखवणार होते, जसं हिमालय पर्वत आहे आणि अजून कोणतं तरी एक होतं, मला काही नाव आता एक्झॅक्ट आठवत नाही आहे। तर पण आम्हाला हिमालय कैलास पर्वतच बघायचं होतं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी तेच बघितलं। परीने पण सुद्धा बघितलं, परीला तर इतकं आवडलं बघताना। तर कारण ते कानाला असं म्युझिक आवाज येतो आणि परत आपल्याला डोळ्यातनं ते सगळं दिसतं, पूर्ण स्लाईड शो होत असते, प्रत्येक स्क्रीन स्लाईड शो केले जाते। तर आपण ते बघताना आपल्याला असं वाटतं की जणू काही आपण त्या हिमालय पर्वतातच उभं आहो आणि असं स्वतः बघतोय, स्वतः तिथे उभं राहून बघत आहे असंच वाटतं अगदी। तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी बघितलं, मग मी बघितलं, परीच्या पप्पांनी पण बघितलं नंतर, आणि अंकुशनी पण बघितलं, आणि आईनी पण बघितलं। आणि जेव्हा आपण ते बघतो तेव्हा तिथे अक्षरशः असं वाटतं की तिथे मंदिर आलं की आपण स्वतः दर्शन पण घेतो, म्हणजे एवढं त्या व्हिडिओमध्ये गुंतून जातो की आपल्याला असं वाटतं की आपण स्वतःच तिथे आहो, अशी खूप मजा पण येते बघताना। आणि आता इकडे अंकुशची मजा बघा, अंकुश बघत होता आणि बघता बघता अचानक त्याला मंदिर दिसलं। तर त्याने बघा त्याला असं वाटत होतं की अगदी मंदिरासमोर आहे, तर त्याने हात पण जोडले। म्हणजे आम्हाला मग बाहेरून बघताना इतकं हसायला येत होतं की आपण असं म्हणजे इतकं विचित्र करतो की आपल्याला काही कळत नाही। अजून याच्यापेक्षा पण काहीतरी भयानक पण असतं तिथे। तर असं वाटतं की आपण स्वतः जंप करतोय, स्वतः सगळं हे करतोय, म्हणजे बाहेरच्यांना बघताना इतकं हसायला येतं। तुम्ही पण जर नक्की गेले कधी तर नक्की अनुभवा ते। आणि इकडे बघा आता लाईट गेली होती अचानक, तर ते सगळे रोपवे मधातच अडकले होते। जाताना 100, आता परतही जाताना 100च म्हणतो। नाही आता चालले, ते चालू केलं काहीतरी लावलं त्यांनी, बॅकअप राहते रे, बॅकअप लावलं त्यांनी।
फ्लायव्हील तर पहा ना किती फ्लायव्हील एकदा फिरवलं की झालं ते पुन्हा काय टेन्शनच नाही फ्लायव्हील वरला लागलं काय टेन्शन हो बापरे किती भीती. आज पावसी पाऊस आणि सगळा गोंधळच गोंधळ. सगळा गोंधळ मी घरी गेल्यावर सांगेल तुम्हाला काय काय झालं तर आज आमच्यासोबत दर्शन करताना. खूप मोठा गोंधळ आणि खूप काही झालं. एकटं फिरायचं नाही इकडे तिकडे. त्या चक्करमध्ये ना फोटो ना व्हिडिओ ना शूट काहीच नाही केला आज आम्ही. व्हिडिओसुद्धा नाही काढले. मधात ते तुम्हाला काहीच व्हिडिओ नाही दिसणार आता. डायरेक्ट तुम्हाला मी आत्ता व्हिडिओ स्टार्ट करते. पाऊस खूप जोरात पाऊस पण लागला होता. मग मिस्टर उभे इकडे. काय गोंधळ झाला हो? आम्ही घरी जाऊन पूर्ण सविस्तर तुम्हाला सांगतो काय झालं तर. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. बरी चाललो आपण वापस. हे वरती दर्शनाला चाललंय. किती मस्त व्ह्यू दिसतंय पण पाऊस आला तर. बदमाश. चला तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी पुढचा जो काही गोंधळ आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि तुम्हाला आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला जे कोणी नवीन असेल माझे व्हिडिओ आत्ता बघत असेल तर ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अजून उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट. आता मी झोपती आहे व्हिडिओ एडिट करून.